लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता तसेच काही ठराविक महिलांना संक्रांतीचा बोनस देखील आजच मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे आणि ते म्हणाले की जे आश्वासन आम्ही दिलं होतं ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत। 2100 रुपयांचा हप्ता आम्ही लाडक्या बहिणींना देऊ असं आम्ही प्रचार सभेदरम्यान म्हटलं होतं। लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता आमचं सरकार घेणार आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। सोबतच मित्रांनो, मकर संक्रांती निमित्त 3 मोठे गिफ्ट्स देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। मित्रांनो, खरं तर 2-3 दिवस हा उशीर झालेला आहे, मात्र आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपाला तसेच त्याकरिता लागणाऱ्या बँकांमधील निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, एकूण 12 जिल्ह्यांमध्ये 3 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो, शासनाने लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट देखील देण्याचं ठरवलेलं दिसत आहे। तेव्हा हे गिफ्ट कोणतं? लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या 2100 रुपयांसोबत आणखी काय मिळणार, सर्व काही जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेविषयीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत ज्यांना आपण डिव्हिजन्स असे म्हणतो। त्यामध्ये अमरावती विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग आणि नागपूर विभाग इत्यादी विभागांचा समावेश होतो। पण मित्रांनो, महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करताना शासनाने ह्या 4 विभागांना प्राधान्य दिले आहे। ह्या 4 विभागांतील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। या 12 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम 2100 रुपयांचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, एकही महत्त्वाची अपडेट मिस होऊ नये ह्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, शासनाद्वारे 3 बँकांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आलेले आहे आणि 48 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात यावे या प्रकारचे हे आदेश आहेत। मित्रांनो, ज्या 12 जिल्ह्यांची यादी महायुती सरकारने दिली आहे ती तर आपण जाणून घेणारच आहोत, शिवाय त्या जिल्ह्यांबाबत देखील जाणून घेणार आहोत। त्या जिल्ह्यांचे जर तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास उशीर होऊ शकतो, कारण मित्रांनो, ह्या 6 जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। या 6 जिल्ह्यांमधून सर्वाधिक तक्रारी आल्या कारणाने तेथील अर्जांची पुनर्तपासणी छाननी करण्यात येत आहे। तेव्हा ते 6 जिल्हे कोणते ते देखील आपण आता जाणून घेऊया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता ज्या 12 जिल्ह्यांना सरकारने प्राधान्य देण्याचे ठरवले आहे ते 12 जिल्हे म्हणजे नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी। तसेच मित्रांनो, त्या 6 जिल्ह्यांबाबत देखील जाणून घ्या। ज्या जिल्ह्यांचे जर तुम्ही रहिवासी असाल तर पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर होऊ शकतो। मित्रांनो, ते 6 जिल्हे म्हणजे नाशिक, पुणे, सातारा, जळगाव, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर, ज्याचे पूर्वीचे नाव औरंगाबाद असे आहे। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया। मित्रांनो, ह्या एका क्रायटेरियामुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळले जाणार आहे आणि लाभार्थी यादीतून लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यामुळे सरकारची दरमहा तब्बल 900 कोटींची बचत होणार आहे। मित्रांनो, हा क्रायटेरिया ह्याकरिता लावलेला आहे कारण योजनेचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जावे, त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होणार आहे। मित्रांनो, सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 2,46,00,000 लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी आता योजनेतून वगळले जाणार आहे आणि त्यामुळे सरकारचे दरमहा 900 कोटी रुपये वाचणार आहेत। मित्रांनो, आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील आता लाडकी बहीण योजनेच्या यादीशी जोडली जाणार आहे आणि असे क्रॉस व्हेरीफाय केले जाणार आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये ज्या महिलेचे नाव समाविष्ट आहे ती महिला इतर कोणत्या सरकारी योजनेतून आर्थिक लाभ तर मिळवत नाहीये ना। आणि मित्रांनो, अशा महिला आढळून आल्या ज्या लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर योजनांमधून देखील दरमहा आर्थिक लाभ मिळवत आहेत तर त्यांना त्वरित लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। मित्रांनो, तसेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली होती, कारण मित्रांनो, अनेक अपात्र लाडक्या बहिणी ह्या योजनेचा लाभ घेत होत्या। 1 जुलै 2024 रोजी ही योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये एकूण 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत।
मित्रांनो, आदितीताई तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना असे म्हटले की आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत एकूण 18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनेमध्ये ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते, त्यात 1,71,000 महिला लाभार्थी आहेत. संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो. तेव्हा आता आम्ही अशा लाडक्या बहिणींच्या शोधात आहोत ज्या एकाच वेळी 2 किंवा त्याहून अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तसेही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना हमीपत्राची आम्ही मागणी केली होती, ज्यामध्ये असे स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले होते की सरकारची अन्य कुठलीही योजना ज्याद्वारे 1,500 किंवा त्याहून अधिक रुपयांची आर्थिक मदत मिळत असेल तर अशा महिला लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरणार नाहीत. शिवाय अन्य काही क्रायटेरिया होते ज्याद्वारे असे स्पष्ट करण्यात आले होते की ह्या महत्त्वाच्या निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामध्ये 4 व्हीलरची एक अट होती की ज्या महिलांच्या घरी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरियामध्ये त्या बसत नाहीत. ह्याशिवाय उत्पन्नाची देखील एक महत्त्वाची अट होती. त्यानुसार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा वर असू नये. तसेच घरातील कोणताही सदस्य हा आयकरदाता नसावा. शेतजमिनी विषयक सुद्धा काही महत्त्वाच्या अटी आम्ही लावल्या होत्या, जेणेकरून ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या खरंच गरीब आहेत, गरजू आहेत आणि ज्यांना पैशांची खरंच गरज आहे. आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करण्यात त्या सक्षम नाहीये. तेव्हा अशा सर्व महिलांना स्वावलंबी करण्याकरिता, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याकरिता आणि महत्त्वाचा हातभार लावण्याकरिता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मात्र योजना सुरू झाल्यानंतर काहीच दिवसांमध्ये असे आढळून आले की काही महिला ज्या अप्पर मिडल क्लासमधील आहेत त्या सुद्धा, शिवाय सुखवस्तू कुटुंबातील महिला सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळवत आहे, ज्यामुळे गरीब गरजू महिलांवर अन्याय होतो आहे आणि हे थांबवण्याकरिता त्वरित कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्र शासनाने वाहतूक विभागाकडून देखील डेटा मागितला आहे, जेणेकरून यादीतील 4 चाकी वाहने असलेल्या कुटुंबांची संख्या कमी करता येईल आणि घरांमधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळता येईल. मित्रांनो, आरटीओ ऑफिसकडून नावे मागितल्यामुळे होणार काय आहे की ते कुटुंब कळतील ज्या कुटुंबातील महिला चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलत आहेत. कारण मित्रांनो, शासनाचे असे स्पष्ट म्हणणे आहे की ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे ते घर सुखवस्तू म्हणता येईल. तेव्हा अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची गरज नाही. शिवाय आदिती तटकरे यांनी सांगितले की करदात्यांची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करेल. योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांचे ई-केवायसी आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल. हे 1 महिन्यात पूर्ण होईल. तेव्हा मित्रांनो, आता महिन्याभराच्या आतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसता की नाही ह्याची खात्री करून घ्या. कारण मित्रांनो, नुकतेच एक प्रकरण असे समोर आले आहे की एका महिलेने चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ मिळवला. तिला आतापर्यंत जुलै महिन्यापासून अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 रुपये मिळाले. मात्र हे जसे उघड झाले की तिने चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ मिळवला आहे, तसेच तिच्या खात्यातून 7,500 रुपये वसूल करण्यात आले. असे तुमच्यासोबत देखील होऊ नये ह्या गोष्टीची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. मित्रांनो, वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने असे सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या म्हणजेच एकूण महिला ज्यांचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे ती संख्या सुमारे 1,90,00,000 इतकी कमी होईल. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून ह्या गोष्टीची हमी घेतली की त्यांना 2 योजनांचा लाभ मिळणार नाही. जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर मात्र हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल. तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स. अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.